सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. अंधकारी छायेचा दिवस जवळ, प्रभू कृपेचा उपयोग करा. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. पडीक जमीन ही बहुत आहे, यापुढे दृष्टांताने. येशूची भेट त्यांना देण्यास जा पुढे तुम्ही प्रेमाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. बहुत देशांनी या जगात थांबविला वचनांचा प्रचार. तुम्हा समोर हे उघडे दार, संधी साधून करा प्रचार. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन उत्पत्ती याचा 5वा अध्याय वचने 21 ते 24. उत्पत्ती याचा 5वा अध्याय वचने 21 ते 24. हनोक 65 वर्षाचा झाल्यावर त्याला मतुशलह झाला. मतुशलह झाल्यावर हनोक 300 वर्षे देवाच्या समागमे राहिला व त्यास आणखी पुत्र व कन्या झाल्या. हनोकाचे एकंदर आयुष्य 365 वर्षाचे झाले. हनोक देवाच्या समागमे राहत असे. देवाने त्याला नेले आणि तो दिसेनासा झाला. देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना ख्रिस्तात सर्वांना सलाम आणि सुप्रभात. आताच जो शास्त्रभाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, उत्पत्ती याचा 5वा अध्याय आणि वचने 21 ते 24 या वचनापर्यंत, यामध्ये हनोकाच्या जीवनाविषयी 2 गोष्टी आपल्याला पाहाव्यास मिळतात. पहिली गोष्ट म्हणजे हनोक 65 वर्षाचा झाल्यानंतर त्याला मतुशलह झाला. त्यानंतर तो 300 वर्ष देवाबरोबर चालला. प्रियांनो, देवाबरोबर चालणं म्हणजे विश्वासानं चालणे. संत पाऊल देखील 2 कोरिंथ 5:7 मध्ये म्हणत आहे, आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. कारण विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. हनोक 300 वर्ष म्हणजे 3 शतक जे आहे देवाबरोबर चालला. एकही दिवस त्याने देवाला सोडलेलं नाही. आज विचार करण्याची गोष्ट आहे, 300 वर्ष देवाबरोबर चाललं. आज लोक 4 वर्ष 5 वर्ष देवाबरोबर चालतात. संकट अडचणी निर्माण झाल्यानंतर देवाला सोडून देतात. परंतु हनोकाने तसं केलं नाही. तर तो अगदी बरोबर 300 वर्ष देवाबरोबर चाललेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आम्ही पाहतो की देवाने त्याला हनोकाला मरणाचा अनुभव येऊ दिलेला नाही.
मनुष्य जन्माला आल्यानंतर एक दिवस तो मरतो आणि जे शरीर आहे ते या ठिकाणी सोडून जातो, मातीला जाऊन मिळते. परंतु देवाने हनोकाला मरणाचा अनुभव येऊ दिलेला नाही आणि हे विश्वासा वाचून करणे अशक्य आहे. इब्रिकरास पत्राचा जो लेखक आहे इब्री 11:5 मध्ये म्हणत आहे, हनोकाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतर नेण्यात आले आणि तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले आणि लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवीत असे. हनोकाचं आणि देवाचं नातं इतकं मजबूत होतं की देवाने त्याला लोकांतरी नेलं आणि तो देवाला संतोषीत असे. काय आम्ही देवाला खुश करण्याचा प्रयत्न करतो का कधी? काय मी आमचा वेळ देवाला देतो का? हनोकाने आपलं आयुष्य संपूर्ण देवाला दिलं. 300 वर्ष तो देवाच्या सहवासात सानिध्यात होता आणि देवाला त्याच्या जीवनाविषयी आनंद देत होता. आणि हे सर्व काही जे आहे हे विश्वासाने झालेलं आहे आणि म्हणून आम्ही विश्वासानं देवाबरोबर चालणं हे आज आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही जेवढं देवाबरोबर चालू तेवढे आशीर्वाद आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राप्त करू आणि परमेश्वर जो आहे तो आम्हाला अधिक आणि अधिक आशीर्वादित करेल. प्रियांनो, या वचनाच्याद्वारे आज देव आम्हाला पुन्हा एकदा जाणीव करून देतो की आम्ही त्याच्याबरोबर चालणं आज आमच्यासाठी किती महत्वाचं आहे. देवबाप, या वचनाच्याद्वारे आपणास आशीर्वाद देव. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला स्तवितो, तुला गौरवितो, तुला उंच करतो. प्रभू, आज हनोकाचं जीवन आम्ही पाहिलेलं आहे. 300 वर्ष देवबापा तू तुझ्या बरोबर चालला. आम्ही देखील तुझ्या बरोबर चालावं आणि प्रिय बापा रोज उठता बसता तुझ्या वचनाचं चिंतन आणि मनन करावं आणि जो प्रभू देवबापा अनुभव पवित्र परमेश्वरा हनोकाच्या जीवनामध्ये आला, हनोकाने तुला खुश केलं, आनंदित केलं, तशाच प्रकारे आम्ही देखील तुला खुश करावं, आनंदित करावं आणि तुझ्या इच्छेप्रमाणे वागावं, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करतो. आजचा संपूर्ण दिवस, वेळ, क्षण सर्व काही तुझ्या स्वाधीन आणि अधीन करून ही लहानशी विनंती तारणाऱ्या प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावात करतो म्हणतो आहे. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.